चला मित्रांनो, पुढची पंचवार्षिक योजना आपण बघू आता. 7वी पंचवार्षिक योजना आहे. अगोदर 7व्या पंचवार्षिक योजनेचा जो ढाचा आहे तो ढाचा समजून घेऊ. पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की याचा कार्यकाल 1985 ते 90. दुसरा मुद्दा कशावर भर दिला? उत्पादक रोजगार निर्मितीवर. उत्पादक रोजगार निर्मिती म्हणजे काय? तर आपण अशा गोष्टीवर खर्च करायचे की ज्यातून सरकारला उत्पन्न परत मिळेल. तर अशा क्षेत्र म्हणजे उत्पादक. उदाहरणार्थ धरण बांधणे. धरण बांधण्यासाठी जो काही सरकारकडून खर्च झाला, सरकारला तो उत्पन्न परत कितीतरी पटीने मिळत चालतं बघा. पण सरकारनं कर्ज फेडण्यासाठी या ठिकाणी खर्च केला, सरकारनं अनुदान देण्यासाठी खर्च केला, तर त्यातून काही परत रक्कम मिळणार नाही. संरक्षणासाठी खर्च केला, त्यातून परत रक्कम काही मिळणार नाही बघा. पण ज्याच्यावर खर्च केला त्यातून सरकारला परत उत्पन्न मिळत असेल तर त्याला म्हणायचं उत्पादक खर्च. तर या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? उत्पादक रोजगार निर्मितीवरती. म्हणजे ज्याच्यावर खर्च केल्यानंतर त्यातून परत सरकारला उत्पन्न मिळेल अशा क्षेत्रावर भर द्यायचं ठरवलेलं आहे. प्रतिमान होतं ब्रह्मानंद आणि वकील, हे दोन अर्थतज्ञ, आणि यांनी जे प्रतिमान मांडलं त्याला म्हणायचं मजुरी वस्तू प्रतिमान. म्हणजे नेमके काय? मजूर लोक ज्या वस्तू वापरतात त्या वस्तूच्या निर्मितीवर भर देणे, त्याला म्हणायचं मजुरी वस्तू प्रतिमान. या पाठीमागच्या घटना काय होत्या? ते 1985ला राजीव गांधीनं या ठिकाणी आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती. थोडक्यात देशाला भांडवलशाहीकडे घेऊन जायचं होतं. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था देशामध्ये लागू ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दोन मुद्दे या ठिकाणी थोडे संकट येण्याची शक्यता आहे. दोन प्रकारचे, एक तेजी आणि एक मंदी. आणि या तेजी मंदीपासून वाचायचं असेल तर साहजिकच आपण अशाच वस्तू निर्माण केल्या पाहिजे ज्या वस्तू सामान्य लोक वापरतात, मजूर लोक वापरतात. लक्षात, त्याच वस्तू निर्माण केल्या की निदान मग या ठिकाणी तेजी मंदीसारखे धोके या ठिकाणी येण्याची शक्यता नाही. आणि म्हणून मग ब्रह्मानंद आणि वकील यांनी सांगितलेलं मजुरी वस्तू प्रतिमान या ठिकाणी त्याने ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलेले. त्याच्यानंतर आर्थिक उद्दिष्ट जे ठेवलेली आहेत ते लक्षात घ्या. या ठिकाणी 5% आर्थिक उद्दिष्ट ठेवली होती या पंचवार्षिक योजनेचं, प्रत्यक्षात साध्य झालं 6%. ठीक आहे. आणि या पंचवार्षिक योजनेत आता घोषवाक्य देण्यात आलेले. घोषवाक्य देण्यात आलेली ही दुसरी पंचवार्षिक योजना. या अगोदर 4थी पंचवार्षिक योजना होती, तिच्यामध्ये घोषवाक्य दिलं होतं स्थैर्यासह आर्थिक विकास. आता ही दुसरी पंचवार्षिक योजना आहे, याच्यात घोषवाक्य दिलं होतं अन्न काम उत्पादकता. म्हणजे अन्नधान्याची उत्पादनात वाढ करायची, काम म्हणजे रोजगार निर्मिती करायची, आणि उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ करायची. कारण आता उत्पादनात वाढ करायची, अन्नधान्य उत्पादन वाढवायचं म्हणजे या ठिकाणी शेती खाली आणखीन जमिनी आणायच्या असं नाही. कारण जेवढी जमीन शेतीखाली आता ते पुरेशी, सगळीच झाडी तोडून टाकण्यात काही अर्थ नाही आता. त्यामुळे जी शेती आहे त्याच्यातूनच आता उत्पादकता वाढवायची. म्हणजे 10 क्विंटल होता असेल हेक्टरी उत्पादन, तर आता 20 क्विंटल करण्याचा प्रयत्न करणे, तर त्याला म्हणायचं उत्पादकतेत वाढ करणे. तर हे घोषवाक्य या पंचवार्षिक योजनेचे बघा. 12 पंचवार्षिक योजनेपैकी 5 पंचवार्षिक योजनांना घोषवाक्य आहे. त्यातली पहिली 4थी पंचवार्षिक योजना आहे, ज्यामध्ये स्थैर्यासह आर्थिक विकासाचं घोषवाक्य देण्यात आलं होतं. दुसरी ही 7वी आहे, अन्न काम उत्पादकता, हे घोषवाक्य देण्यात आलेले आहे. तिसरी आहे ती 9वी, सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक विकास, हे घोषवाक्य देण्यात आलेले आहे. 4थी आहे 10वी, वेगवान व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल, अशा प्रकारचं घोषवाक्य आहे. आणि नंतर आहे 12वी, जलद, शाश्वत व अधिक वेगवान विकासाकडे वाटचाल, अशा प्रकारचं ते घोषवाक्य आहे. तर अशा या 5 पंचवार्षिक योजना आहे की ज्यामध्ये घोषवाक्य हे देण्यात आलं होतं. त्यापैकी ही दुसऱ्या क्रमांकाची येते. ठीक आहे. आणि या पंचवार्षिक योजनेचा जो खर्च आहे हा खर्च 3,48,150 कोटी रुपयाचा आहे. तर इतका प्रचंड खर्च या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची ही पंचवार्षिक योजना आहे. आता या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य काय? तर दीर्घकाळाचा विचार केलेली पहिली पंचवार्षिक योजना ही आहे. दीर्घकाळाचा विचार म्हणजे पुढच्या 15 वर्षाचा विचार मांडलेला आहे. 1985 ते जवळपास 2000 या 15 वर्षाचा विचार करूनच या ठिकाणी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. म्हणून दीर्घकाळाचा विचार करून तयार केलेली पंचवार्षिक योजना 7वी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर दीर्घकाळाचा विचार करून तयार केलेली दुसरी पंचवार्षिक योजना 9वी आहे, ज्यामध्ये 97 ते 2012चा विचार या ठिकाणी करण्यात आला होता. तर अशी या 2 दीर्घकाळाचा विचार केलेल्या पंचवार्षिक योजना लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. तर ही पंचवार्षिक योजना तयार करताना राजीव गांधीने तयार केलेली. राजीव गांधी आणि त्यांचे मित्र सॅम पेत्रोदा, जी ओरिसाचे होते, अमेरिकन नागरिकत्व घेतलेले उद्योगपती आहेत, परंतु देशासाठी काहीतरी केलं पाहिजेत म्हणून वर्षातून 1 महिना देशासाठी देत असतात. ते कोणताही पगार न घेता त्यांनीच या ठिकाणी मग ज्या काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी देशामध्ये आणण्याचं काम केलं. राजीव गांधीने तिची अंमलबजावणी केली.
राजीव गांधी नंतर मग पी व्ही नरसिंहरावनं पण अंमलबजावणी केली, नंतर मग एच डी देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी, आय के गुजराल या सगळ्यांनी त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी केलेली. म्हणजे मनमोहन सिंगपर्यंत 2014पर्यंत ह्या व्यक्तीनं देशासाठी काम केलं आणि ह्या व्यक्तीनंच मग दूरसंचार वगैरे सगळं जाळं भारतात आणण्याचं काम केलेलं आहे बघा. तर दूरसंचार प्रणालीचे जे जनक आहेत ते सॅम पित्रोदांना मानलं जात असतं बघा. तर अशा पद्धतीनं सॅम पित्रोदा आणि राजीव गांधी या दोघांनी एकत्रित येऊन तयार केलेला हा प्लॅन होता आणि यांनी 15 वर्षाचा विचार केला, म्हणजे 21व्या शतकाचा विचार केलेला आहे पुढच्या. म्हणून राजीव गांधींना 21व्या शतकाकडे देशाला घेऊन जाणारे पंतप्रधान असं म्हटलं जातं असतं. तर हे त्या पाठीमागचं कारण होतं. मग आता या ठिकाणी 3,48,000 कोटी खर्च करण्याची तरतूद आहे, त्यामध्ये सरकार आणि खाजगी दोन्हींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण. ठीक आहे. मग आता या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले कुठले कार्यक्रम हातात घेतलेले आता ते लक्षात घेऊ. यामध्ये पहिला कार्यक्रम 1985चा इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. देशभरातील गरिबांना मोफत घर बांधून देणारा कार्यक्रम, ही योजना आज पण चालू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि यापैकी अन्न वस्त्रासाठी मोठी रक्कम लागत नाही, पण निवारासाठी खूप मोठी रक्कम लागते, भांडवली रक्कम लागते आणि एवढी रक्कम सामान्य व्यक्तीकडे नसते. पण घर तर पाहिजेत, कारण मूलभूत गरजांमध्ये ती एक गरज आहे. म्हणून मग गरिबांना मोफत घर बांधून देण्यासाठी इंदिरा गांधींच्या नावानं हा एक कार्यक्रम सुरू केला. कारण 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधींची हत्या झालेली, त्यामुळं नंतर राजीव गांधींनी त्यांच्या नावानं हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम 85 ते 89 या कालखंडामध्ये स्वतंत्र कार्यक्रम होता. 89 ते 96पर्यंत जवाहर रोजगार योजनेचा भाग होता आणि 96 नंतर परत स्वतंत्र करण्यात आला आहे. 85 ते 89पर्यंत ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी, दोन्ही भागासाठी होतं. 96ला ज्यावेळेस अलग करण्यात आला त्यावेळेस तो फक्त ग्रामीण भागासाठी ठेवला, शहरी भागाचं बंद करून टाकलं. सध्या ग्रामीण भागासाठीची, त्यामुळे जेवढी घरं आहेत त्यातली जवळपास 60% घरे अनुसूचित जाती जमातीतल्या दारिद्र्याच्या खालील कुटुंबियांना घर बांधून दिलं जात असतं आणि 40% नॉन SC ST कुटुंबियातली गरिबी रेषेच्या खालील कुटुंबियांना घर बांधून देण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो, म्हणजे ही योजना लागू असते. तर अशा प्रकारची ही पहिली योजना येते. दुसरी योजना येते 1986ची CDACची स्थापना करण्यात आलेली. कम्प्युटर संशोधन करणारी ही संस्था आहे. भारतातली पहिली संस्था कुठली असेल, कारण भारतामध्ये कम्प्युटर आणण्याचं कामच राजीव गांधी आणि सॅम पित्रोदांना आणलेलं आहे आणि कम्प्युटरवर संशोधन करून सॉफ्टवेअर निर्माण करण्यासाठी पुण्यामध्ये CDAC नावाची संस्था या ठिकाणी ओपन करण्यात आलेली, जिचे पहिले अध्यक्ष विजय भटकर होते. ठीक आहे. आणि यांनीच मग परम 2000 20,000 नावाचे जे काही कम्प्युटर आहे हे जगाला या ठिकाणी भेट दिलेली, जी जास्तीत जास्त मेमरीची होते बघा. आणि अशा पद्धतीने भारतामध्ये मग सॉफ्टवेअर निर्माण करायला सुरुवात झालेली. आज भारत जगात सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्माण करणारा देश आहे, 1 नंबरचा देश आहे. चेन्नई बघा, बँगलोर बघा, पुणे बघा, ह्या 3 या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्या आणि एक हैदराबाद, अशी या 4. तर ह्या मोठमोठ्या शहरं जे आहेत जे उदयास आले त्याचं प्रमुख कारणच हे सॉफ्टवेअर आहेत बघा. तर जगातला सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्माण करणारा देश भारत आहे आणि याच्या पाठीमागची जी काही मुहूर्तमेढ रोवली गेली होती ते CDACची रूपाने 1986ला रोवली गेली होती. त्याच्यानंतर 1986ला नवं शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं. शिक्षणामध्ये सुद्धा बदल करून या ठिकाणी 21व्या शतकाकडे देशाला घेऊन जाण्यासाठीचं धोरण होते. आता 86 नंतर कधीही सरकारनं धोरण मधल्या कालखंडात बदलले, डायरेक्ट 2020ला नरेंद्र मोदी सरकारनं हे धोरण बदललेले बघा. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालच्या कमिटीनं तयार केलेला रिपोर्ट, त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो आपण, 2020ला लागू केलेले. म्हणजे 2020च्या अगोदर शिक्षणाबाबतचं धोरण कधी असेल ते 1986, म्हणजे जवळपास 36 वर्षानंतर नवीन धोरण आलं. 8 ते 10 वर्षानंतर नवीन धोरण यायला पाहिजे 36 वर्षे लागले. कारण 89 पासून ते 2014 पर्यंत या ठिकाणी कुठल्या प्रकारचं स्थिर सरकार नव्हतं, आघाड्याचं सरकार होतं आणि आघाड्याचं सरकार किती दिवस टिकेल याची गॅरंटी नव्हती. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार तर एक सरकार तर त्यांचं 13 दिवस टिकलेले आणि दुसऱ्यांदा आले त्यावेळेस 13 महिने टिकलेत ते. मग तर थोडक्यात काय, एक दीड वर्ष या ठिकाणी सरकारचा कालावधी होता. त्यामुळे शिक्षणामध्ये मुळातून बदल करावे अशा प्रकारचे विचार कोणाच्या मनात शिवला पण नव्हता. तर या ठिकाणी नवं शैक्षणिक धोरण म्हणून आपण कम्प्युटर शिक्षणाची शिफारस केली होती. 10 गाभाभूत घटक या ठिकाणी देशभरात समान असावेत याची शिफारस केली होती. पर्यावरणाच्या शिक्षणाची शिफारस केली होती. तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर देणारी शिफारस केली होती. स्त्री पुरुष समानतेचं शिक्षण देण्याची शिफारस केली होती बघा. आणि शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याची शिफारस केली होती. तर अशासाठी हे नवं शैक्षणिक धोरण या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानले जाते.
त्याच्यानंतर 87ला 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. आपण या अगोदर बघितलेले इंदिरा गांधींनी सुद्धा 20 कलमी नावाचा कार्यक्रम सुरू केला होता 1975ला. त्याच्यानंतर राजीव गांधींनी 87ला सुरू केलेलं आहे. पण इंदिरा गांधींचं 20 कलमी वेगळ्या क्षेत्रावर भर देणार होता, ते दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांसाठी होता. हा सुधारित 20 कलमी कार्यक्रम आता इतर क्षेत्रात या ठिकाणी जी कमजोरी ती दुरुस्त करण्यासाठीचा कार्यक्रम होता. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1988ला खडूफळा योजना सुरू करण्यात आलेली. यालाच म्हणायचो ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. म्हणजे थोडक्यात काय, देशभरामध्ये शिक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचा कार्यक्रम. भौतिक पायाभूत सुविधा म्हणजे काय, एक शिक्षिकी असेल शाळा असेल तर दुई शिक्षिकी शाळा करणे, एकच खोली असेल तर दुसरी खोली बांधून देणे. तर अशासाठीचा कार्यक्रम याला म्हणायचं खडूफळा योजना. तर 88ची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 88लाच साक्षरता मिशन नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. साक्षरता मिशनचा उद्देश हाच आहे की 2000 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणे. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे बघा. कारण प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं की नंतर मग या ठिकाणी साक्षर असलेला समाज देशाचं उत्पन्न, स्वतःचं वैयक्तिक उत्पन्न वाढवण्याचं काम केलं शकतो. म्हणून साक्षरता मिशन नावाचा कार्यक्रम हातात घेण्यात आला. पण 2000 पर्यंत आपलं काही प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालंच नाही. म्हणून 2001ला सरकारनं 86वी घटना दुरुस्ती केली आणि कलम 45मध्ये जी तरतूद होती, कुठली, 6 ते 14 वर्षे वयाच्या मुलांना निःशुल्क आणि सक्तीचे शिक्षण असावं, ही तरतूद मार्गदर्शक तत्वातून काढली आणि 21 मध्ये टाकलेली आहे, मूलभूत हक्कात टाकली. कारण मूलभूत हक्काला कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले. मग काय, मूलभूत हक्कात टाकल्यानंतर मग न्यायालय त्या ठिकाणी पुनरावलोकन करण्याचा अधिकार दिला. न्यायालय त्या ठिकाणी आदेश देऊ शकते की याची अंमलबजावणी करा. त्या अगोदर सरकारनं मग प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 2001ला सर्व शिक्षा अभियान नावाचा मोठा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. आणि त्यानंतर 2009ला RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट नावाचा कायदा केलेला आहे आणि तो 1 एप्रिल 2009ला लागू केलेला आहे. तर अशा पद्धतीनं याच धोरणाचं ते फलित मानलं जात असतं. तर हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर 89ला या ठिकाणी जवाहर रोजगार योजना आणि 10,00,000 विहिरी योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे बघा, 1889 या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, या जन्मवर्ष 1889 आणि बरोबर 1989ला 100 वर्षे पूर्ण होत होती. बरोबर आहे. आणि 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळं त्यांच्या नावानं या ठिकाणी मग पुढे 2 कार्यक्रम सुरू केले आहेत. 89ला एक, 90ला एक. 89ला जो सुरू केला तो ग्रामीण भागासाठी होता आणि 90ला जो सुरू केला तो शहरी भागासाठी होता. मग 89चा जो काय आहे ग्रामीण भागासाठी, त्यामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करून देणे, फळ उत्पादनात गती देण्याचं काम करणे, फलोत्पादन वाढवणे देशाचं, त्यासाठीची योजना होती बघा 89ची. आणि पुढे 89लाच 10,00,000 विहिरी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मिलेनियम वेल प्रोग्राम, MWP म्हणतो आपण त्याला. म्हणजे दरवर्षी 10 लाख विहिरी खोदणे आणि जिथं पावसावरती आधारित जमीन होती तिथं हिवाळ्यात पण पिकं घेतले जाणे. कारण अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करायची होती, हेक्टरी उत्पादकता वाढवायची होती आपल्याला. म्हणून या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी 10,00,000 विहिरी योजना कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. देशभरात दरवर्षी 10 लाख म्हणता 10 वर्षामध्ये या ठिकाणी 1 कोटी विहिरी होतील आणि त्यामुळं अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करता येईल. हा कार्यक्रम आज पण लागू आहे. आलं लक्षात. हा कार्यक्रम सध्या सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत सहभागी झाला, नंतर राष्ट्रीय आजीविका मिशनमध्ये सहभागी झाला आणि नंतर या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय नावाच्या योजनेमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. तर 10,00,000 विहिरी योजना म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि शेवटची योजना आहे नेहरू शहरी रोजगार योजना. शहरी भागातल्या साक्षर जे काही बेकार आहेत, सुशिक्षित बेकारांना या ठिकाणी स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याकरता अनुदान देण्याचा कार्यक्रम म्हणू आपण. तर अशा प्रकारची शहरी रोजगार योजना या ठिकाणची ती आहे. तर अशा पद्धतीनं राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा एकत्रित येऊन तयार केलेला कार्यक्रम यालाच म्हणायची 7वी पंचवार्षिक योजना. या योजनेचं टार्गेट 5.2% टाकलं होतं, आपलं 5% टाकलं होतं, प्रत्यक्षात 6.6% झालेली आहे. तर यशस्वी झालेली पंचवार्षिक योजना होती आणि यशाच्या पाठीमागची 2 कारणं. एक म्हणजे स्थिर सरकार होते. स्थिर सरकार असलेली ही शेवटची योजना होती. डायरेक्ट मग पुढं मोदी सरकार येईपर्यंत मधल्या ज्या पंचवार्षिक योजना आहे तिथं कुठंही स्थिर सरकार नव्हतं. तर स्थिर सरकार होतं नंबर 1ला. आणि नंबर 2चा मुद्दा म्हणजे दरवर्षी परीक्षण करायला सुरुवात केली होती. आणि नंबर 3चा मुद्दा म्हणजे उत्पादक क्षेत्रावर भर दिला होता, अनुत्पादक क्षेत्रावरती भर कमी केला होता. आणि म्हणून यामध्ये अपेक्षित लक्ष्य जे आहेत ते साध्य होताना दिसतात. तर अशा पद्धतीनं ही 7वी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा.